नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही इराचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर रिझ्यूम लर्निंग या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या सेशनला आपण जातोय. यामध्ये मराठी भाषेवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला लॅब आवरला क्लिक करायचं आहे. यामध्ये टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट, नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट असे जे ऑरेंज कलरचे टॅब्स असतात ते आपल्याला प्रॅक्टिकल करून ते कंप्लीट करून त्याला ग्रीन करायचं असतं, जेणेकरून आपल्याला मार्क्स मिळत असतात. प्रॅक्टिसची टेस्ट तुम्ही कंप्लीट करून घ्यायची. स्टार्ट एक्झाम क्लिक करून एक्झाम स्टार्ट करायची. मी डायरेक्टली नॉलेज चेकवरती जातोय. स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. क्वेश्चन्स आपल्या समोर. तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोचे रंग आणि साऊंडचे आवाज एकाच वेळी जर बदलायचे असेल तर अशा वेळेस आपण काय करत असतो तर थीम चेंज करत असतो. मी डायरेक्ट उत्तराच्या इमेजवरती जातो. इथं थीमला हायलाइट केलेले. या थीमला जर कधी आलो आपण तर डेस्कटॉप, वॉलपेपर, विंडोजचे रंग, साऊंड्स वगैरे सगळंच एकाच वेळी बदलतं, म्हणून 4 नंबरचा पर्याय आपण त्या ठिकाणी निवडतोय. डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडता? डेस्कटॉप बॅकग्राऊंड निवडण्यासाठी आपण पर्सनलाइज वरती क्लिक करत असतो, म्हणजे बॅकग्राऊंडचे इमेजेस वगैरे आपल्याला चेंज करता येते, जसं थीम बदलता येते. 1 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन टाइप्स स्क्रीनचं सेव्हर दाखवलेले? तर 4 नंबरचे मी उत्तरावरती जातो डायरेक्टली. हे स्क्रीन सेव्हर दाखवलेले 4 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. खालीलपैकी कंट्रोल पॅनल मधील कोणती कॅटेगरी तुमच्या आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला ठेवू देते? पर्सनलाइजला क्लिक केल्यावर असं करता येतं. तर इथं पर्सनलाइजला हायलाइट केलेले, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 4 नंबरचा पर्याय निवडायचा. खालीपैकी कोणता पर्याय वापरून ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्र तुम्ही डेस्कटॉप वॉलपेपरवर ठेवू शकता? तर डायरेक्ट उत्तरावरती आपण जातोय. इथं बॅकग्राऊंडला जर क्लिक केलं ना तर इथं बघितलं तुम्ही तर ब्राउज बटनावर जाऊन आपण आपले इमेजेस निवडू शकतो. आणि काही त्याच्यामध्ये असं आपण अंतर सेट करू शकतो की त्या अंतराच्या नंतर म्हणजे 2 सेकंदांना, 4 सेकंदांना, 5 सेकंदांना ऑटोमॅटिकली इमेज चेंज होत जाईल. म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जेव्हा तुम्ही डेस्कटॉप बॅकग्राऊंडसाठी एखादी चित्र निवडता तेव्हा स्क्रीनवर तुम्हाला कसे पाहिजे तसं फिट करता. त्यासाठी असलेले काही ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहेत. जसं की फिट आणि स्ट्रेच ह्या 3 गोष्टी आपल्याला वापरायच्या असतात, पाहायच्या असतात. म्हणजे पहिल्या नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. विंडोज 10 मध्ये डेस्कटॉप रिकाम्या जागेचा समावेश होतो, ज्यामुळे डेस्कटॉप बॅकग्राऊंड ठराविक वेळेने बदलत असतं. त्याला स्लाइड शो नावाचा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे स्लाइड शो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सबमिट पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिकामी जागा हा एक प्रोग्राम आहे ज्या ठराविक वेळेत जर तुम्ही काही इनपुट मिळाले नाही तर कम्प्युटरच्या स्क्रीनवर एक चित्र, ॲनिमेशन किंवा फक्त रिकामा स्क्रीन दिसतो. त्याला स्क्रीन सेव्हर आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. जर आपण काही कम्प्युटरवरती काम केलं नाही, काही सेकंदाचा वेळ ठरलेला असतो, जसं की 20 सेकंद, 30 सेकंद किंवा 1 मिनिट, 2 मिनिट, 10 मिनिट असं त्याच्यावरती सेकंद किंवा मिनिट्स आपल्याला लावता येतं. जर आपण तेवढे मिनिट त्या कम्प्युटरवरती काही कुठल्या प्रकारच्या हालचाली त्या पॉइंटरच्या वगैरे केल्या नाही तर आपला तो जो स्क्रीन सेव्हर ऍक्टिव्हेट केलेला आहे तर तो चित्र दाखवल किंवा स्क्रीनचं एखादा ॲनिमेशन दाखवल तर स्क्रीन सेव्हरच्या माध्यमातून हे करता येतं. जर तुमची संगीत, बॅकग्राऊंड, रंग आणि माऊस कर्सर याची काही सध्या चालू थीम असेल तर तुम्ही ती रिकामी जागा करण्याने थीमच्या यादीत दिसायला लागेल. त्याला आपण सेव्ह असं म्हणत असतो. पेंट वापरून पुढील गोष्टी करता येतात. चित्र एडिट वगैरे करता येतं पेंट प्रोग्राम वापरून. अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे 10 क्वेश्चन्स आपण त्याचे आन्सर अगदी व्यवस्थित दिले. सेशन कम्प्लिशनच्या टेस्टला आपण जातोय आणि परत आपण स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला रिकामी जागा हा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. प्रोग्राम हा शब्द सॉफ्टवेअर या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. यातील कम्प्युटर साधनांशी समन्वय साधणारा, वापरकर्ता कम्प्युटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा, ऍप्लिकेशन रन करणारा प्रोग्राम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम होय. ऑपरेटिंग सिस्टम 4 नंबरचा मॉडेल आपल्याला निवडायचा आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कम्प्युटर सिस्टमचे व्हायरसेस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम यापासून संरक्षण करतात. ते युटिलिटीज प्रोग्रामचा एक प्रकार आहे, म्हणजे युटिलिटीज आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यासाठी लिहिलेले प्रोग्रामचे एखादे विशिष्ट काम, जसे की माहितीची निर्मिती, तिचे संपादन आणि जतन करण्यासाठी ते वापरलं जातं. अशा पद्धतीने 4 प्रश्न आपण सेशन कम्प्लिशन टेस्टचे कंप्लीट केले आणि 3 नंबरच्या सेशन्स तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेले असेल. ओके, थँक्यू.